भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच नवीन BNSS. या नव्या कायद्याअंतर्गत जामीन या अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर संकल्पनेच्या या सविस्तर स्पष्टीकरणात आपले स्वागत आहे. फौजदारी कायद्यांमध्ये जे काही मोठे बदल झाले आहेत ना, त्यातील जामिनाची संपूर्ण रचना आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण सुरुवात करण्यापूर्वी मला सांगा, जर एखाद्याला अटक झाली तर जामिनासाठी नेहमी न्यायाधीशांसमोरच हात जोडावे लागतात का? अनेकांना असे वाटते की कोर्टात गेल्याशिवाय जामीन मिळतच नाही. पण थांबा, इथंच खरी गोम आहे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये चक्क पोलीस अधिकारी सुद्धा जामीन देऊ शकतात. होय, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. हे नेमकं कसं घडतं हेच आपण आजच्या विश्लेषणात पाहणार आहोत. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? आपण जामिनाची ओळख करून घेऊ, जामीनपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे समजून घेऊ, जामिनाचे मुख्य 4 प्रकार पाहू, त्यानंतर कच्च्या कैद्यांचे नियम, अटकपूर्व जामीन आणि शेवटी BNSSच्या महत्त्वाच्या कलमांचा एक मस्त सारांश पाहू. चला तर मग सुरुवात करूया. कायद्याचा कोणताही नवीन बदल समजून घेण्यापूर्वी त्याची मूळ संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं असतं. जामीन, ज्याला इंग्रजीत आपण बेल म्हणतो, हा शब्द बेलेर या फ्रेंच शब्दावरून आला आहे. याचा मूळ अर्थ काय माहितीये? एखाद्याला सोपवणे किंवा मुक्त करणे. कायदेशीर भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीला सुरक्षिततेच्या हमीवर तात्पुरत्या कोठडीतून स्वातंत्र्याकडे सोपवणं. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी बरं का, हे काही कायमस्वरूपी सुटका नसते, तर कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करण्याच्या अटीवर दिलेली ती फक्त एक तात्पुरती मोकळीक असते. आता या 2 महत्त्वाचे मार्ग आहेत जे हा कायदा अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतो. BNSSच्या कलम 2D नुसार बेल बॉन्डमध्ये हमीदाराची म्हणजेच श्युरिटीची गरज असते, जो त्या व्यक्तीची जबाबदारी घेतो. पण समजा एखादी व्यक्ती गरीब किंवा असहाय्य असेल, जिच्याकडे हमीदार उभा करण्याची क्षमताच नसेल, तर काय? अशा लोकांसाठी कायद्यानं कलम 2E मध्ये पर्सनल बॉन्डची अत्यंत संवेदनशील तरतूद ठेवली आहे. यामध्ये हमीदाराची गरज नसते आणि ती व्यक्ती स्वतःच्या हमीवर सुटू शकते. पण ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी सुरू कधी होते? अगदी सोप्पा आहे. एखाद्या गुन्ह्याची घटना घडल्यानंतर माहिती मिळते, तक्रार नोंदवली जाते, तपास सुरू होतो आणि मग अटक होते. आणि या अटकेच्या टप्प्यावरच जामिनाची खरी प्रक्रिया आणि अधिकार चित्रात येतात. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या फरकाकडे वळूया, जो प्रत्येकाला माहीत असायलाच हवा. तो फरक म्हणजे जामीन हा आपला हक्क कधी असतो आणि कधी ती केवळ कोर्टाला केलेली एक विनंती असते. समजा रमेश नावाच्या एका व्यक्तीने कलम 478 नुसार एखादा जामीनपात्र म्हणजेच बेलेबल गुन्हा केला, तर जामीन मिळवणं हा त्याचा कायदेशीर हक्क आहे. तिथे जामीन नाकारला जाऊच शकत नाही. पण याउलट जर गुन्हा कलम 480 नुसार अजामीनपात्र म्हणजेच नॉन बेलेबल असेल, तर जामीन मिळणं हा हक्क राहत नाही. अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन द्यायचा की नाही हे पूर्णपणे न्यायालयाच्या विशेषाधिकारावर म्हणजेच कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असतं. इथे तुम्ही फक्त विनंती करू शकता, हक्क सांगू शकत नाही. आता हे पाहिल्यानंतर आपण थेट जामिनाच्या मुख्य प्रकारांकडे वळूया. कायद्यात प्रामुख्याने 4 प्रकारचे जामीन अस्तित्वात आहेत. नियमित जामीन म्हणजे रेग्युलर बेल, जो अटकेनंतर मिळतो. दुसरा आहे अटकपूर्व जामीन म्हणजे अँटिसिपेटरी बेल. तिसरा आहे डिफॉल्ट जामीन आणि चौथा प्रकार म्हणजे अंतरिम जामीन किंवा इंटरिम बेल, जो एखाद्या विशिष्ट आणि छोट्या कालावधीसाठी दिला जातो. यातला डिफॉल्ट जामीन हा प्रकार खरंच खूप रंजक आहे. कलम 187 नुसार तपास यंत्रणांना एक निश्चित कालमर्यादा दिलेली आहे. जर पोलिसांनी तपास पूर्ण करण्यासाठी ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला, जसं की कमी शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी 60 दिवस आणि गंभीर गुन्ह्यांसाठी 90 दिवस, तर आरोपीला जामिनावर सुटण्याचा निरंकुश कायदेशीर हक्क मिळतो. म्हणजेच जर सिस्टीमने तपास पूर्ण करण्यात विलंब केला, तर कायद्यानुसार आरोपीला हा डिफॉल्ट बेल दिलाच पाहिजे. आहे ना रंजक? यानंतर आपण अशा एका विषयाकडे वळतोय, जो मानवाधिकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कच्च्या कैद्यांचे नियम. कच्चे कैदी म्हणजे असे नागरिक ज्यांचा खटला अजून सुरू आहे, त्यांचा गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही, पण तरीही ते न्यायाच्या प्रतीक्षेत तुरुंगात आपले आयुष्य व्यतीत करत आहेत. यावर BNSSच्या कलम 479 मधील गणित नक्की समजून घ्या. जर एखाद्या सामान्य कच्च्या कैद्याने त्याच्या संभाव्य कमाल शिक्षेच्या निम्मी म्हणजेच अर्धी शिक्षा आधीच तुरुंगात भोगली असेल, तर त्याला जामिनावर सोडले जाते.
आणि जर तो फर्स्ट टाइम ऑफेंडर असेल, म्हणजेच त्याने पहिल्यांदाच गुन्हा केला असेल, तर कमाल शिक्षेच्या फक्त 1/3 शिक्षा भोगल्यानंतरच त्याला जामीन मिळतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही परिस्थितीत कैद्याला कमाल शिक्षेपेक्षा जास्त काळ कोठडीत ठेवता येत नाही. कच्च्या कैद्यांच्या या हक्कांचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा हुसेनारा खातून या ऐतिहासिक खटल्याचा संदर्भ देणं अत्यंत आवश्यक ठरतं. या खटल्याने भारतात जनहित याचिकेचा म्हणजेच PILचा पाया रचला. न्यायाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडलेल्या हजारो कैद्यांच्या दुर्दशेवर या खटल्याने पहिल्यांदा देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता आपण फौजदारी न्यायव्यवस्थेतील सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या विषयाकडे येऊया, अटकपूर्व जामीन. अटकपूर्व जामीन हे खऱ्या अर्थाने एक अत्यंत प्रभावी संरक्षक कवच मानलं जातं. कलम 482 नुसार जर एखाद्या व्यक्तीला अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये विनाकारण अटक होण्याची भीती असेल, तर ती व्यक्ती अटक होण्याआधीच सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी करू शकते. लक्षात ठेवा, हा जामीन पोलिसांकडे मागता येत नाही. त्यासाठी थेट उच्च न्यायालयात किंवा सत्र न्यायालयातच दाद मागावी लागते. पण तुम्हाला वाटत असेल की हा जामीन असाच कोणालाही मिळतो, तर तसं नाहीये. 1980च्या गुरबख्श सिंग सिब्बिया खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केले होते की अटकपूर्व जामिनासाठी अटकेची ठोस भीती किंवा कायद्याच्या भाषेत सांगायचं तर रिझन टू बिलीव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे. मला कोणीतरी अटक करेल अशा अस्पष्ट किंवा निराधार भीतीवर हा जामीन मुळीच मागता येत नाही. आणि याच संदर्भात 2020च्या सुशीला अग्रवाल खटल्याने आणखी एक अतिशय महत्त्वपूर्ण कायदेशीर तत्त्व प्रस्थापित केले. या खटल्यानुसार अटकपूर्व जामिनाला कोणतीही निश्चित कालमर्यादा नसते. एकदा हा जामीन मिळाला की तो काही 15-20 दिवसात आपोआप संपत नाही. जोपर्यंत न्यायालय एखाद्या विशिष्ट कारणासाठी तो जामीन रद्द करत नाही, तोपर्यंत तो खटला संपेपर्यंत कायम राहू शकतो. आता नव्या BNSS मधील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि कठोर बदलाची नोंद घेऊया. जुन्या कायद्यात 16 वर्षांखालील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन दिलं जात नव्हतं. आता नवीन BNSS अंतर्गत ही वयोमर्यादा वाढवून 18 वर्ष करण्यात आली आहे. अशा गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या आरोपांमध्ये अटकपूर्व जामीन आता पूर्णपणे निषिद्ध करण्यात आला आहे. हे कायद्याचे एक अत्यंत कठोर पाऊल आहे. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलंय ते पटकन एका नजरेत समजून घेण्यासाठी एक छोटासा सारांश पाहूया. तुमच्या लक्षात राहण्यासाठी ही एक चीट शीट आहे असं समजा. कलम 478 म्हणजे जामीनपात्र गुन्हे, कलम 479 कच्च्या कैद्यांच्या अधिकारांबद्दल सांगते, कलम 480 आहे अजामीनपात्र गुन्ह्यांसाठी, कलम 481 उच्च न्यायालयात हजर राहण्याच्या बॉन्डची तरतूद करते, कलम 482 अत्यंत महत्त्वाच्या अशा अटकपूर्व जामिनाचे नियम स्पष्ट करते आणि कलम 483 विशेष न्यायालयांच्या अधिकारांबद्दल सांगते. संपूर्ण कायदेशीर रचना किती सुटसुटीतपणे मांडली आहे ना. या स्पष्टीकरणाच्या शेवटी आता आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर आलो आहोत. ही नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एका बाजूला नागरिकांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला कठोर फौजदारी न्यायव्यवस्था यांच्यात कसा समतोल राखते? कायद्याची ही नवीन रचना आपल्या समाजासाठी खरोखरच कितपत प्रभावी ठरेल? या प्रश्नावर नक्की विचार करा आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयांची सखोल माहिती घेण्यासाठी तुमची उत्सुकता अशीच जागृत ठेवा. हे स्पष्टीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.